नमस्कार सर्वांना. आजचा आपला तिसरा दिवस आहे. आपण आतापर्यंत जे काही बोललो सवयीप्रमाणे चांगल्या सवयी, वाईट सवयी कशा असतात, तर त्या सवयी आता आपल्याला सहजपणे कशा बदलवता येतील. तर आपल्या सवयी सहज आणि आपल्या आवडीच्या कशा बनवता येईल विशेष म्हणजे. तर ह्या गोष्टी खूप जरुरी आहे. आता जसं म्हणजे काही वेळेस लोक आता आम्ही जस्ट बोललो पण म्हणजे पल्लवी आणि आम्ही म्हणजे की जसं उशिरा उठण्याची सवय असते कोणत्या म्हणजे व्यक्तीला. आणि त्याच्यामुळे कसं आहे की दैनंदिन अवस्था सगळी म्हणजे उशिरा उशिरा काम होतात, पूर्ण होत नाही. ऑफिसचे मग लोक वैतागतात, मग सकाळी उशिरा उठणं, उशिरा ऑफिसला जाणं, घाट बॉसचा आरडाओरड म्हणजे एका गोष्टीमुळे सगळा दिनक्रम बदलून गेलेला असतो. म्हणजे एक चुकीची सवय खोल खड्ड्यामध्ये घालत असते. पण जेव्हा त्या व्यक्तीला म्हणजे जाणीव होते, तेव्हा त्याने आपल्या सवयीवर कामं म्हणजे चुकीची सवय कशी म्हणजे आपल्याला बरोबर करायची आहे याच्यावर जेव्हा मनोमन निश्चय केला, त्याने ठरवलं, तर तेव्हापासून तो सकाळी म्हणजे लवकर उठेल, वेळेवर ऑफिसला पोहोचेल. तर ह्या सगळ्या गोष्टीने काय होतं, की म्हणजे आपण जेव्हा म्हणजे दररोज आपलं मन आपल्याला काही ना काहीतरी कारण देत असतं. म्हणजे तसं ते साधं एक्झाम्पल आहे, जस्ट आता आम्ही म्हणजे त्या सब्जेक्टवर बोललो म्हणून, की जसं दररोज सकाळी उठताना जाऊ दे ना, आज थंडी आहे, उद्या नक्की उठेल, बस 5च मिनिटं झोपू दे. मग ते 5 मिनिटाचे 2 तास कधी होऊन जातात लक्षात येत नाही. मग परत स्वतःच म्हणजे मग त्याच्यामध्ये गिल्ट मध्ये जातो आपण. आणि शेवटी मग किती किती लोकांनी सकाळी उठण्याचं काय काय म्हणजे सल्ले दिलेले असतात, कोणताच फॉर्म्युला परिणामकारक ठरत नाही. ते म्हणजे तेव्हा म्हणजे असं काय म्हणतात त्याला, कुठल्याच गोष्टी म्हणजे साध्य होत नाही. शेवटी कुणीतरी एक सांगतं की अरे रात्री लवकर झोपायची सवय लावून घे, म्हणजे सकाळी लवकर जाग येतो. आणि मग हा उपाय सोपा वाटतो है ना. आणि मग जेव्हा लवकर झोपायला लागलं, तर मग सकाळी लवकर जाग येतो. म्हणजे ही नवीन म्हणजे चुकीची सवय मोडण्यासाठी, नवीन सवय म्हणजे आपल्या अंगभूत करण्यासाठी ह्या गोष्टींची म्हणजे कसं अवेअर असणं खूप गरजेचं आहे. तर अनेकदा लोकांना चांगली सवय लावायची असते, परंतु त्यावर काम करण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा त्याच्यात अपयश होतो. आणि त्याचं काम एकच कारण की माणूस प्रत्येक गोष्टीला खूप अवघड मानून बसलेला असतो, की अरे हे आहे तेवढं काही सोपं नाहीये, काहीतरी हे होईल वगैरे अशा टाईपचं. पण ऍक्च्युली जेव्हा त्या गोष्टी माणसाला प्रेरित करतात आतून, तेव्हा ही गोष्ट सहज होऊन जातं. म्हणजे जशा पद्धतीने म्हणजे आपण जिम मध्ये जातो किंवा व्यायाम करतो, तर हे जे छोटे छोट्या गोष्टी म्हणजे खाण्यापिण्यापासून एकदम मोठी गोष्ट नाही होणार की आजच मला बदलवायची आहे आणि मी उद्यापासून बदलवणार आहे, असं होत नाही. तर हे जे सोपे सोपे उपाय पहिल्यांदा आपल्याला हळूहळू म्हणजे किरकोळ न मानता त्याला महत्वपूर्ण मानायचं, जरी छोटे छोटे असेल तरी सुद्धा. आणि हळूहळू हळूहळू त्या सवयीमध्ये बदल करत राहायचं, असं म्हणजे एक सांगितलेलं आहे की तर चुकीच्या सवयीमधून मुक्त होण्यासाठी म्हणून हार्डवर्क नाही करायचंय, तर स्मार्ट वर्क करणं गरजेचं असतं. काही काही लोक जबरदस्तीने आपलं मन मारून काही गोष्टी करायला लागतात. पण असं होईल तर मन तयार होईलच तेवढ्या वेळापुरतं, पण काही काळापुरतंच होईल. आणि नंतर मग परत आपल्या सवयीवर म्हणजे दीर्घकाळ काम करायचं असेल तर तो टिकणार नाही. परत त्याला म्हणजे तो आपल्या याच्यावर येतो. तर दुसरा उपाय असा आहे म्हणजे की सवय लावून घेण्यासाठी किंवा तोडण्यासाठी एखादी मनोरंजक अशी काहीतरी गोष्ट पण करू शकतो. जसं म्हणजे सकाळी 5 म्हणजे सहलीला जायचं असेल, तर त्या दिवशी आपल्याला कष्ट घ्यावं लागत नाही. म्हणजे लहानपणापासूनच तुम्हाला माहिती असेल, शाळेमध्ये जाताना अगदी कुठे हे जायचं असेल सहल, तर मग तर आई वडील उठवताच उठायचो. तर हे आठवतं. तर तशाच पद्धतीने अशी काहीतरी आपल्याला आवडणारी गोष्ट जी आवडते ती म्हणजे त्यावेळेस ठरवून घ्यायचं. जसं म्हणजे तुम्हाला पुस्तक वाचायला आवडतं किंवा कोणाला फिरायला आवडतं, तर ती त्यावेळेसची ती वेळ लावून ठेवायची बिलकुल, की त्यावेळेस मला हे काम करायचंय. तर अशा वेळेस म्हणजे तेव्हा म्हणजे अभ्यासासाठी उठायचं म्हटलं तर काही विद्यार्थ्यांना कंटाळा येत असतो, पण अशा वेळेस त्यांना काहीतरी विषय असे द्यायचे की त्यांच्या आवडीचे आहे, किंवा सकाळी फिरूया किंवा खेळूया काहीतरी. तर अशा पद्धतीने त्यांना ज्यांना आपण थोडंसं इंटरेस्टिंग केलं किंवा त्या अभ्यासालाच काहीतरी इंटरेस्टिंग केलं, तर ह्या सवयी लागायला वेळ लागत नाही, चांगल्या सवयी. तर अशा पद्धतीने कोणाला झोपण्यापूर्वी वाचायची पुस्तक सवय असेल, तर सकाळी म्हणजे रात्री झोपताना वाचण्यापेक्षा सकाळी लवकर उठायचं आणि पुस्तक वाचायचं. तर अशा पद्धतीने त्यांना थोडीशी आपली सवय बदलवता येते आणि आपल्याला इंटरेस्ट करता येतो त्याच्यातनं, म्हणजे इंटरेस्ट डेव्हलप करता येतो.
काही काही लोकांना जसं आध्यात्मिक विकासासाठी ध्यान साधना महत्वपूर्ण असते. तर ते ध्यानाचं पण सकाळी लवकर उठवणे केलं तर थोडस, दर एका दिवशी नाही उठता आलं तरी 5-5 मिनिटं, 10-10 मिनिटं थोडस आधी 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 असं उठता उठता आपल्याला त्याच्यावर छोट्या छोट्या म्हणजे पावलांनी आपण भर देऊन समोरची गोष्ट करू शकतो. पण ही सवय म्हणजे एका दिवसात लागत नाही. तसेच ह्या सवयी रिफ्लेक्ट करायला सुद्धा म्हणजे रिव्हर्स करायला सुद्धा आपल्याला काही वेळ द्यावा लागतो. आता जसं याच्यातून मी एक स्टोरी सांगते मी, जसं की एक शेतकरी आपल्या मोठ्या संकटात पडला, म्हणजे तो की म्हणजे मुसळधार पाऊस पडला आणि त्याच्या पिकाचं नुकसान झालं. दरवर्षीच्या तुलनेमध्ये त्यावर्षी त्या म्हणजे खूपच कमी तसं म्हणजे कमी झालं उत्पादन म्हणजे. पण अशा परिस्थितीत त्याने आपल्या सुनेला बोलवून सांगितलं की यावर्षी आपल्या शेतातलं पीक इतकं कमी झालंय की जेमतेम 10 महिन्यावर आपली गुजराण आपण करू शकतो, त्या जेवढं काही झालं तेवढं. तर तेव्हा शेतकऱ्याच्या सुनेने थोडा विचार केला आणि म्हणे, बाबा तुम्ही अजिबात चिंता करू नका, सगळं ठीक होईल. बघता बघता वर्ष उलटलं, ना बाहेरून धान्य आणावं लागलं, ना घरात धान्य कमी पडलं, काहीच नाही. तर तेव्हा शेतकऱ्याला म्हणजे बघून मोठं आश्चर्य वाटलं. त्यांनी म्हणजे असं रहस्य आपल्या सुनेला विचारलं की असं काय केलं भाऊ, काय अशी तुझी शक्कल लढवली बा तू. तर म्हणजे सुनेने काय माहेरावरून तर किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे तर मदत घेतली नाही, किंवा गुपचूप उधारीवर तर नाही आणलं धान्य, किंवा कुणाला पत्ता न लावता आपल्या पैसे साठवण्याची सवय असते बायकांना, तसं तर काही केलं नाही. तर तेव्हा मग ती म्हणजे सून सांगायला लागली की मी असं केलं की ज्या वेळेस आपल्याकडे भरपूर म्हणजे धान्य होतं, तेव्हा मी रोज 2 मुठी तांदूळ मी वेगळ्या डब्यामध्ये काढून ठेवत होते. अशी सवय मी कायम 10 महिने वगैरे लावली. जेव्हापासून तुम्ही मला सांगितलं की 10 महिन्यात आपल्याला पुरेल एवढंच धान्य आहे, तर तेव्हापासून मी ते 2 मूठ तांदूळ वेगळं काढायला लागले. आणि अशा पद्धतीने रोज मूठभर म्हणजे धान्य बाजूला काढण्याच्या सवयीने काय झालं की 10व्या महिन्याच्या अखेरीस 2 महिने पुरेल इतकं धान्य आपोआप जमा झालं. म्हणजे अशा पद्धतीने तिने 10 महिन्याचं धान्य पूर्ण वर्षभर पुरवलं. तर हे अगदी छोटस वाटेल, आपण बायका अशा ह्याच्या बाबतीत खूप हे असतो व्यवस्थित म्हणजे समजून उमजून करणार. पण एवढीशी छोटीशी वाटणारी ही सवय सुद्धा किती मोठा परिणाम घडू शकते. म्हणजे ह्या छोट्या छोट्या पावलांनी आपल्याला मोठं ध्येय साधता येतं, हे मला म्हणजे सांगायचं आहे. तर म्हणजे म्हणजे आता ह्या गोष्टी विद्यार्थ्यांसाठी पण आहेत की त्यांना जर म्हणजे मार्ग कमी पडतात, तर रोज थोडं 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 करता 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 कितीतरी तुम्ही अभ्यास करू शकता. म्हणजे करायचं तेवढं, पण अगदी खंडपणे, म्हणजे म्हणजे गॅप करता वगैरे. म्हणजे जसं आता रुपाली आपल्या स्टुडंटला ह्या गोष्टी सांगू शकते की रोजचं वर्क करायचं म्हणजे करायचंच. जसं मूठभर धान्य बाहेर बाजूला काढलं तशासारखं म्हणजे. तर तुम्हाला मग परीक्षेसाठी म्हणा किंवा शेवटच्या याच्यामध्ये काढता येत नाही. त्याच्यासाठी डिस्टर्बन्स म्हणजे सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवा, हे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर आपण तसं बोलतोच. तसंच काहीतरी आपली विवेक बुद्धी सुद्धा जागृत ठेवली पाहिजे, तेव्हाच आपल्या हितकारक गोष्टी आपण करतो आणि नव्या चांगल्या सवयीचा विचारही करतो. हितकारक म्हणजे काय की आपल्यासाठी म्हणजे विवेक बुद्धी म्हणजे आपल्यासाठी हितकारक काय, त्याच्यासाठी अवेअरनेस म्हणजे काय, तर व्यायाम करणं किंवा संतुलित आहार किंवा ध्यान करणं किंवा चांगले पुस्तक वाचणं, याच्या म्हणजे परिणाम काय होतो याच्यावर व्यवस्थित म्हणजे काय मनन चिंतन करणं, है ना. तर हे जेव्हा आपण करायला लागलो तेव्हा म्हणजे आपण अवेअर होतो की नाही ह्या गोष्टी करायच्या. आणि जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट लिहून ठेवता ना, ती जास्त म्हणजे सोयीची बनते. म्हणजे ते खूप डीप आपल्या मेंदूमध्ये काम करतात ते असतं, म्हणून प्रत्येक गोष्ट लिहायला वेळ काढला पाहिजे. तर छोटे छोटे जरी वाटत असतील तरी सुद्धा ह्या गोष्टी लिहिणं म्हणजे खूप गरज आहे. आणि कोणताही तुम्ही जर वेळ द्यायचं ठरवलं तर तेव्हा रोज अखंडपणे काम करायला म्हणजे केलं पाहिजे. आणि तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ही सवय कशी काय आपोआपच लागली. म्हणजे पहिले तुम्हाला काही वेळेस असं वाटेल, पण आपोआपच ही सवय लागली. तसं तसं मग आपला आत्मविश्वास पण वाढत जातो. आणि मग आपलं पुढचं पाऊल उचलताना किंवा पुढचे काम करताना वगैरे आपल्याला ते म्हणजे असं कधी मोठ्या पाऊलपर्यंत पोहोचलो हे समजतच नाहीये. तर रोजच कमीत कमी 5 मिनिटं स्वतःसाठी, मग हळूच 10 मिनिटं, अशा पद्धतीने करता 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 म्हणजे 2 मूठ तांदूळ काढता काढता 2 महिने चालतील एवढं तांदूळ निघून गेले, है ना. तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे.
म्हणजे सवयी अशा लावायच्या. तर छोट्या स्वरूपात सुरुवात करायची आहे. जसं एक म्हणजे 8-15 दिवसासाठी हलका फुलका व्यायाम करा. मग त्याच्यानंतर थोडंसं आणखी वाढवत चला. मग आणखी 2-4, मग 5-10 मिनिटं करता 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 मग ती सवय होऊन जाते आणि एक दिनचर्या बनून जाते. तर अशा पद्धतीने आपल्याला एखादी सवय सोडण्यासाठी दुसरी सवय व्यवस्थित लावणं म्हणजे हे जरुरी आहे. जसं आता चहा पिणाऱ्यांची पण ही खूप म्हणजे प्रॉब्लेम आहे लोकांचा. हे तुम्हाला नाही, पण तुमच्या लोकांचं असेल तर तुम्ही सांगू शकता, इतरांना मदत करू शकता. तर चहा पिण्याचा खूप कोणाकोणाला सवय असते. तर हळूहळू चहाचा कप छोटा छोटा करत जायचा. म्हणजे एकदम चहा सुटत नाही, तर असं म्हणजे कमी कमी करता करता वगैरे करता येतं. किंवा खूप दिवसभर थोडं 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 करत असत, मग शेवटी शेवटी मग हळूहळू कमी करता करता गरम पाणी चहासारखं प्यायचं किंवा ग्रीन टी वगैरे. तर अशा पद्धतीने हळूहळू चहा पिण्याची सवय कमी होऊ शकते आणि चांगल्या सवयी लागू शकतात. तर हे खूप म्हणजे म्हणजे हे आहे. तर याच्यामध्ये मी आतापर्यंत सातत्य राखणं सांगितलंय, म्हणजे सतत करत राहायचं. असं नाही की 1 दिवस केलं, 2 दिवस केलं, 8 दिवस केलं, 15 दिवस नाही. सतत राहा. हे सतत केल्याने त्याचं मर्म काय म्हणजे ते जाणून घ्यायचंय आपल्याला. हे एक प्लास्टिक सर्जन असे एक डॉक्टर होते. त्यांना सर्व रुग्णांमध्ये एक विशिष्ट पॅटर्न दिसलं. म्हणजे कसा पॅटर्न, की कोणत्याही रुग्णाचं नाक, हात, पायाची प्लास्टिक सर्जरी झाली की आपल्या चेहऱ्यावर किंवा नव्या अवयवाशी जुळून घेताना किमान म्हणजे 3 किंवा 21 दिवसांचा कालावधी लागतो. है ना? म्हणजे जसं आता माझा हातच हे झालंय, तर याला मला त्यांनी सांगितलं की 21 दिवस म्हणजे महिना सांगितला तसा म्हणून. म्हणजे 1 महिना तर लागेलच म्हणे. तर का बरं, आता साधारणतः आपण 21 दिवसाचा कालावधी अशा डॉक्टरांनी निरीक्षण केलं आणि सांगितलं, जसं आपणही रेकीमध्ये शिकवतो. तर 21 दिवस कमीत कमी पॅटर्न म्हणजे अभ्यास करा वगैरे. तर कारण काय होतं, की 21 दिवसात आपलं न्यूरल पाथवे बनतं आणि त्याच्यातून म्हणजे आपल्या सवयी त्याला थोडंसं पहिल्यांदा जाणून बुजून लावावं लागतं सवय. आणि मग हळूहळू हळूहळू ते बिलकुल हळूहळू ते म्हणजे सवयीचे असे हे होतं, न्यूरल पाथवे बनतो. आणि मग तिथे नव्या सवयी लावण्यासाठी म्हणून 2 महिने जवळजवळ असं चांगले अगदी म्हणजे जे आपल्या बिईंग मध्ये होऊन जाते, तसे 2 महिने कमीत कमी लागतात किंवा 66 दिवसाचा असा वेळ लागतो. असं ह्या संशोधनातून महत्वपूर्ण एक गोष्ट आहे. आपण NLP मध्ये पण शिकलेल्या ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर एखादी सवय लावताना किती दिवस लागले याला फारसं महत्व नाहीये. परंतु एखादी चांगली सवय लावण्यासाठी 50 दिवस लागले आणि दुसरी सवय लावण्यासाठी 60 दिवस लागले, तरी काही फरक पडणार नाहीये. पण तुमच्या मध्ये एक नवीन चांगली सवय विकसित झाली हे खूप महत्वाचं आहे. हो की नाही? तर किती दिवस लागले याच्यामध्ये अडकून बसण्यापेक्षा सातत्याने छोटं छोटं पाऊल उचलण्याचे किरण हे केव्हाही लाभदायक असतात. आता संशोधनामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट समोर आली, की ज्या नव्या सवयीवर एखाद्या दिवशी काम नाही झालं, तर त्याने फरक नाही पडत. म्हणजे एखाद्या दिवशी काही कारणाने खंड पडला, पण तरीही दुसऱ्या दिवसापासून परत नव्याने त्याच्यात सुरुवात करायचं. आणि नेमकं लोकांकडनं ही चूक होते, की एखाद्या वेळेस समजा गॅप पडला, तर आता मी हे करू शकत नाही. मला माहिती होते मी हे करू शकणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने करतात आणि त्या सवयीचा म्हणजे विचार नंतर सोडूनच देतात. पण असं नाही, एखाद्या वेळेस झालं, सकाळी नाही बाई मला संध्याकाळचं, संध्याकाळी नाही तर दुसऱ्या दिवशी 2दा करा. हे असं सातत्याने करायचं. मी आपल्या याच्यामध्ये पण जेव्हा मेडिटेशन सांगते, मी हेच सांगत असते, की तुम्हाला रोज एकदा तरी करा. काही काही लोक 2दा 3दाही करतात. मग एखाद्या वेळेस नाही झालं 2दा, तर दुसऱ्या दिवशी 2दा करा वाटल्यास, एकदा नाही झालं तरी. पण मात्र त्याला सोडू नका. हे माझं नेहमीच सांगणं असतं. तर हे आपल्याला म्हणजे काम पुन्हा सुरू ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. सातत्य म्हणजे कुठे थांबायचं असं नसतं. उलट थांबल्यानंतर परत जोमाने चालू करायचंय काम. म्हणजे त्याला म्हणतात सातत्य. हे ना? तर अशा म्हणजे जसं आता छोट्याशा मुंग्या तरी आपण मुंग्यांकडनं किती ह्या गोष्टी शिकू शकतो. किती ना पडतात बिचाऱ्या, किती पाणी गेलं ते करतात. तरी पण धावतच राहतात, करतच राहतात, अन्न नेतच राहतात. खरंच निसर्ग आपल्याला इतक्या गोष्टी शिकवत असतो ना, पण आपणच त्याच्याकडे म्हणजे बघत नाही किंवा आपण लक्ष देत नाही ह्या सगळ्या गोष्टीकडे. तर अशा पद्धतीने आपल्याला दररोज ह्या म्हणजे म्हणजे सवय लावायला हे करावं लागतं. छोट्या गोष्टीपासून थोडं थोडं हळूहळू मोठ्या सवयी सुद्धा आपल्याला आपल्या अंगी बाणवता येतं म्हणा, किंवा 21 दिवसामध्ये ही गोष्ट गृहीत धरून चला. मोजत नका बसू असं की 21च दिवस. तर कमीत कमी महिनाभर 2 महिनाभर सुटलं तरी हरकत नाही. परत थोडंसं थोडंसं करता 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 आपल्याला पॅटर्न बनवून ठेवायचंय.
ठीक आहे. आता त्याच्यानंतर हे खूप मोठं म्हणजे मी तुम्हाला काम सांगत असते नेहमी, की ध्येय ठेवायचं आहे. कशासाठी करतोय आपण? है ना? का म्हणून हे करायला पाहिजे? तर कारण ध्येयाने आपल्याला प्रेरणा मिळते. ह्या गोष्टी तुम्हाला मोठ्या मोठ्या ज्या म्हणजे हे आहेत, लोक आहेत, त्यांच्याकडनं तुम्हाला बिलकुल समजतच असेल, माहीतच असतं की त्यांच्या समोर त्यांचा ध्येय असतो. जेवढे आपले मोठे लोक, नेते म्हणा, संत महात्मे म्हणा, यांच्यासमोर काही ना काही ध्येय म्हणजे पर्पज ऑफ लाईफ, की मी कशासाठी हे करते. प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्या ध्येयाची जाणीव व्हायला हवी असते, की मी हे करायला पाहिजे, मी ते करायला पाहिजे, कशासाठी करते, याचा आउटकम काय होणार आहे. माझं जीवन बदलेल तर बदलेल, पण आणखी अजून कोणाचं जीवन बदलू शकतं, हा जेव्हा तुम्ही विचार करता, तेव्हा आपल्या मनात निर्माण होणारा प्रत्येक विचार किंवा आपली कृती किंवा निर्णय हे सवय लागतं, आणि याच्यासोबत सोबत दुसऱ्यांचं पण आयुष्य बदलवण्यात आपलं कसं महत्व आहे हे समजलं लागतं. तर ज्या लोकांना आपल्या जीवनामध्ये कोणत्याही चांगल्या सवयी म्हणजे अंगीकरण्यात अडचण येत असेल ना, तर त्यांनी आपल्या जीवनाला काहीतरी ध्येय देणं गरजेचं आहे. म्हणजे चुकीच्या सवयीपासून आपल्याला दूर ठेवण्यामध्ये याचा खूप मोठा उपयोग होतो, आपल्या ध्येयाचा. तर ध्येय खूप गरजेचं आहे. ध्येय म्हणजे असं आहे की तुम्ही कोणत्या दिशेला जात आहात ते अडकून म्हणजे पकडून ठेवायचंय. आता जसं म्हणजे मी चालू केलं, मी तर ठरवलंय, तुम्हाला सांगते, कोणी नाही आलं तरी सुद्धा माझं रेकॉर्डिंग करायचंच आहे मला. तर मी मायूस होत नाही, किंवा माझा तो हे कमी नाही होत, म्हणजे उत्साह कमी नाही होत, की अरे यार कोणी आलं नाही, अरे यार असं नाही असं नाही. मी आता असं ठरवलं, पल्लवी आली तरी करायचंच आहे आपल्याला, चला सुरुवात करूया. चला हे छान झालं की तुम्ही सगळे झालेत. तर अशा पद्धतीने आपल्याला तो ध्येय, कारण मला नुसतंच म्हणजे प्रोफेशनली म्हणून नाही करायचंय, ते मला माझ्या ध्येयाने करायचंय, की नाही नाही ह्या गोष्टी लोकांच्या लक्षात आलं, आपल्या मैत्रिणी समजून चला त्यांच्या लक्षात आलं, तर किती सुंदर होईल. आणि आपल्या ऐकण्यामध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी असायला पाहिजे. आपण स्वतः म्हणजे माने गेलं तर बघा, मी आळस केला असताना तर झालं ते, मग परत रिप्रोग्रामिंग तसंच, की जाऊ देणं, सोडून देणं, प्रोक्रॉस्टिनेशन. आणि मग तसाच तो युनिव्हर्स बघतो, अरे जाऊ दे, ठीक आहे ना, होऊन जाईल ना, काय फरक पडतो. पण आता तसं नाही, आता तो म्हणजे युनिव्हर्स बघतोय, अरे नाही यार, हिच्याकडे मी कोणाला पाठवत नाहीये, पाठवतोय कमी असं तसंच, तरीही तेवढ्या दिवसांनी करते. कुठून ना कुठून तू मला आणून देईल. कारण माझी नजर आहे, मला हे सगळं करायचं आहे, माझं ध्येय आहे, मी ठरवलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पण करायचंय, म्हणजे हारायचं नाही, की अरे यार लोक आजकालचे करत नाही, अरे यार लोकांना असं नाही, कदर नाही, असं. दोष बाहेर नाही, दोष आपल्यामध्ये शोधायचा आहे. माझं अजूनही शिक्षण चालू आहे. आजच मी केळकर सरांशी, मी आता म्हणजे कोच आहेत माझे, त्यांच्याशी बोलले झालं, तर मी त्यांच्याशी हेच बोलले, की सर मी किंवा म्हणजे हे करते, पण तरी पण मला तेवढा रिस्पॉन्स येत नाही वगैरे. तर तेव्हा मला त्यांनी सांगितलं, की तुम्ही आधी काय होतं, तुम्ही काय देत होते, आता म्हणजे देत नाहीये, तुमच्यामध्ये कसा काय फरक पडला, शोधा शोधा. मला त्यांनी वेळ दिला होता, शोधलं, पण मग नंतर मला समजलं, की अरे मी जे आधी होतं, माझ्याजवळ पैसा नव्हता, कमी होता, तरी पण मी कुठून जमा करायची, कसं करायची, आणि कसं म्हणजे दूर जायची, पुण्याला जा तर पुण्याला जा, तर इथे जा, शिकण्याची आवड. जसं रुपाली, आज रुपालीच्या म्हणजे याच्यामध्ये तिच्या ह्याच्यामध्ये अडचणीच आहे, पण तरी पण ती हिंमत करते, हे जाते ते करते, म्हणजे कुठे थांबत नाहीये ती. हे असं मध्ये त्यावेळेस होता, पण आता मात्र मी कम्फर्ट झोन मध्ये येऊन गेली. आता असं वाटतं, येतं ना मला असं, जाऊ दे नाही यार. म्हणजे अशा पद्धतीने झालं. तर मला आता केळकर सरांनी म्हणजे सरशींचं प्रोग्राम आहे, तिथे चला, हे करा, ते करा. दादानी मला म्हणजे श्रीलंकेला चला, हे मला कुठे फिरायलाही आवडत होतं, घरातल्या घरात बरं वाटतं, कम्फर्टेबल झालं होतं. हे माझ्या लक्षात आलं, म्हणजे नाही, घरात राहून नुसतं ऑनलाईन करून होणार नाही, आता आपल्याला बाहेर पडावंच लागेल, करावंच लागेल. तर अशा पद्धतीने आपण प्रकारचा हा मायाजालमध्ये अडकून जातो, आणि मग आपलं जे सवय किंवा आपल्या ध्येय आपण म्हणजे विसरल्यासारखं म्हणा, किंवा त्याच्यापासून आपण दूर जातो, आणि हळूहळू आपल्या सवयी अशा चुकीच्या होतात, आणि रिझल्ट आपल्याला तोच देणार आहे. तर अशा पद्धतीने आपण आपलं हे असं वाटतं आपल्याला, की आपण स्वतंत्र आहोत, हे आपण नाही, आपण त्या गुलामीमध्ये अडकून जातो. आणि अशा वाईट सवयींना म्हणा, म्हणजे कम्फर्ट मध्ये राहणं सुद्धा ही वाईट सवय, तर याला आपणच आमंत्रण देतो. तर अशा पद्धतीने आपल्याला स्वतःला शोधता आलं पाहिजे, स्वतःच बघता आलं पाहिजे आतमध्ये.
है ना? तर म्हणून माणसाला म्हणजे हे छान वाटल्याचं फिलिंग पण मिळत राहावं म्हणून बरेचसे चुकीच्या सवयी लावून घेतो आपण. आणि याचं म्हणजे मोठं कारण म्हणजे कोणतेही ध्येय नसणं. तर चांगल्या सवयी लावायच्या असतील तर पहिल्यांदा जीवनामध्ये ध्येय देणं खूप आवश्यक आहे. म्हणजे ध्येय म्हणजे कुणाला तरी मदत तरी करत राहा, बोलत राहा, काहीतरी म्हणजे मरेपर्यंत, शेवटपर्यंत करत राहा, असं त्यांचं म्हणणं होतं. तर जसं म्हणजे एक म्हणजे हे एक जे आता मरेपर्यंतच म्हटलं म्हणून मी आता तुम्हाला म्हाताऱ्या लोकांचं एक सांगते की एक 60 वर्षाचे गृहस्थ होते. हे झाले रिटायर्ड झाल्यानंतर त्यांना म्हणजे खूप असं म्हणजे असं कम्फर्ट याच्यामध्ये आलं तर नोकरीमध्ये वेगळंच त्यांचं उद्देश होते. त्यामुळे ते लवकर उठून लवकर कामं करणं, जेवण वेळेवर करणं असा व्यवस्थित दिनक्रम होता. पण जसं ते रिटायर्ड झाले तर वेळ घालवण्यासाठी म्हणून चुकीच्या सवयी, आहारी जायला लागले, उशिरापर्यंत झोपून राहणं, रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहणं, चुकीच्या पदार्थांचं सेवन करणं, व्यसन करणं, बऱ्याचशा गोष्टी याच्यात हळूहळू शरीर, मन, बुद्धीवर पण विपरीत परिणाम होऊन गेला. आणि एक दिवस त्यांचा जुना मित्र भेटला आणि त्यांनी सांगितलं की ज्येष्ठ नागरिकांचं म्हणजे ते स्पोर्ट्स क्लब वगैरे असते त्याच्याबद्दलची माहिती दिली. सगळे ज्येष्ठ नागरिक एकत्र येतात, खेळ खेळतात, व्यायाम करतात, सामाजिक कार्यही करतात काही. तर अशा त्या मित्राच्या सांगण्यावरून हे गृहस्थ पण त्या क्लबमध्ये सुरुवात केलं त्यांनी. तर अशा प्रकारे परत त्यांनी आपल्या जीवनाला नवीन दिशा दिली. म्हणजे जुन्या चुकीच्या सवयींमधून ते हळूहळू बाहेर येऊ लागले. तर अभ्यास करणं, करिअर घडवणं, व्यवसायात यश मिळणं, आपल्या कामाची गुणवत्ता वाढवत राहणं, खेळ खेळत राहणं, समाजकार्य करणं. तर हे अशा पद्धतीचं कुठलंही ध्येय जेव्हा आपल्या डोळ्यांसमोर असतं, तेव्हा आपण त्याच्यासाठी चांगल्या सवयी लावून घेणं, वाईट सवयींचा त्याग आपोआपच होतो. आणि आपल्या ध्येयासाठी मनुष्य हा आपल्या चांगल्या सवयी लावून तो सहजतेने समोर जाऊ शकतो. म्हणून कुठलीही चुकीची सवय सोडायची असेल, त्याच्यात आनंद शोधायचा असेल, तर छंद पण हे करायचा म्हणजे आपल्या ध्येयानुसार तुम्हाला छंद करू शकता जसं नृत्य आहे, चित्रकला, लेखन, पाठन है ना. आता मी माझे छंद हे लावून ठेवले, रेकॉर्डिंग करायचं, नाही काही काम असतील तर वाचन करायचं, युट्यूबचे व्हिडिओज बनवायचे, लोकांशी भेटायचं, लोकांशी बोलत राहायचं. आणि मी आता तर म्हणजे सगळ्या याच्यामध्ये ह्या गोष्टी म्हणजे मी चालू केल्या. आता मी थोडंसं माझा हात बरं झाला तर मी ऑफिसमध्ये बसेल आधीसारखं आणि तिथे काही काही तर टॅरो कार्ड्स बघणं वगैरे सगळंच चालू करणार आहे आता मी. तर ह्या गोष्टी ह्याच्याने म्हणजे आपल्याला कम्प्लिटली मी बंदच केलं घरातून बाहेर निघणं अशा टाईपचं झालं. तर आता आपल्याला ह्या सवयी अशा बदलणं खूप गरजेचं आहे. कारण आता आपण ध्येयासाठी ध्येय तर ठेवलेलं आहे. लोकांना तर सांगते मी मला ध्येय असते मला ध्येय. पण मी माझ्या ह्याच्यामध्ये किती कन्फर्ट झाली. कन्फर्ट नाही व्हायचे आपल्याला. ध्येय ठेवायचं आणि ध्येयासाठी आपल्याला काम करत राहणं खूप गरजेचं असते. तर त्यामुळे ध्येय ठेवणं तुमचं म्हणजे सवयीला बदलवायचं असेल तर हे करा. है ना? आणि एकाच वेळेस म्हणजे अनेक उपाय करण्याचा स्वीकार करा. म्हणजे असं नाही की अरे ते तर केलं मी तरी नाही झालं, अरे हे तर केलं असं नाहीये. आता एक बघा मी तुम्हाला एक सांगते की 5 पैलवान मित्र एका हिल स्टेशनवर फिरायला गेले. त्यांना एक डोंगर पार करायचा होता. रस्ता घाटाचा वळणाचा होता आणि गाडी जुनी असल्याने चढावर मध्येच थांबले आणि चढ इतका उंच होता की खूप प्रयत्न करूनही काही गाडी वर चढेना. तर त्यातील एका मित्राने खाली उतरून म्हणजे गाडीला धक्का मारायला सुरुवात केलं पण काही फायदा झाला नाही. गाडी जराही हलली नाही. दुसरा मित्र पण खाली उतरला. त्याने गाडीला धक्का मारल्यामुळे दोघांच्या ताकदीने गाडी थोडीशी पुढे गेली. पण वेग खूपच कमी होता. मग एका पाठोपाठ चारही मित्र खाली उतरले आणि चौघांनी मिळून गाडी ढकलायला सुरुवात केली. पाचवा मित्र गाडीचे स्टेअरिंग सांभाळत होता. अशा प्रकारे पाचही मित्रांनी मिळून जेव्हा शक्ती पणाला लावली तेव्हा तो अवघड वाटणारा चढही त्यांना सहजतेने म्हणजे पार करता आला. आता ह्याची ऍक्च्युली एक गोष्ट का बरं सांगितली म्हणजे अनेकदा आपण अशी एखादी नवीन सवय लागावी म्हणून खूप जीवापाड प्रयत्न करतो, परंतु त्यात यश येत नाही. आणि हे यापूर्वी पण आपण अनेकदा अनुभवलं पण असेल. तर हे पैलवान म्हणजे आपल्याकडे आहेत. म्हणजे कसं 5 पैलवान म्हणजे ते म्हणजे आपल्या जीवनाचे 5 भाग म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक या पाचही गोष्टींचा प्रयोग एकत्रितपणे केला जातो. तेव्हा नवीन सवय विकसित होते, सहज विकसित होते. पण अनेक वर्षापासून आपल्यामध्ये इतक्या जडलेल्या सवयीचा ढाचा इतका मजबूत झालेला असतो की एकाच बाजूने आपण बदलवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो
म्हणजे ठरत नाही, म्हणजे तसा काय म्हणतो त्याला, अ, पक्का ठरत नाही, है ना, किंवा विकसित होत नाही. तर ह्याच वेळच्याने म्हणजे तुम्हाला सगळ्याच डायरेक्शनने तुम्हाला करावं लागतं. जसे म्हणजे चढ आहे, तर तुम्हाला शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक सगळ्या गोष्टींनी प्रयत्न करावा लागतो तुम्हाला, जेव्हा तुमची सवय बदलवायची असेल तर. ठीक आहे. एक वैज्ञानिक एका ह्याच्याने पण म्हणजे रिसर्च केलं, तर त्याच्यावर मी सांगते की जसं जेवणापूर्वी बसायला लहान मुलांना सवय लावतो आपण हात धुवून बसावं वगैरे. तर त्यांनी 12 मुलांचा एक गट तयार केला, सभागृहात बोलवलं आणि हात न धुता जेवण केल्यास होणाऱ्या आजारांची त्यांना माहिती दिली. सगळ्यात पहिले की हात न धुता तुम्ही जेव्हा जेवण करता तर काय काय आजार होऊ शकतात, कसं होतात वगैरे वगैरे. आणि शरीराची सगळी माहिती दिली आहे आणि काय काय म्हणजे जंतू पोटात जातात, कसं हे होते, मग आपण आजारी पडू शकतो वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. आणि तेवढ्यात मग एक माणूस आला आणि त्याने मुलांसाठी केक आणला. आणि त्यांनी फक्त असं सांगितलं की शिटी वाजवलं तर इशारा केला तर मुलं केक खाऊ शकतात. आणि त्यांनी मग म्हणजे शिटी मारली. आणि ते सांगून त्यांनी म्हणजे हात पण धुण्याचं महत्व सांगायला सुरुवात केलं. आणि सगळ्यांनी म्हणजे अगदी म्हणजे पूर्ण शिट्टी वाजवून पूर्ण महत्व सांगितल्यानंतर शिट्टी वाजवून म्हणजे मुलांना केक खाण्यासाठी खूण केली. शिट्टी वाजवतात मुलं सरळ केकच्या दिशेने धावत गेले आणि धडधड केक खाण्यास सुरुवात केलं. म्हणजे आतापर्यंत जे काही त्यांना सांगितलं होतं महत्व हात धुण्याचं, फार त्यांनी म्हणजे सामानही ठेवलं होतं, पाणीही ठेवलं होतं, पण त्यांनी हात धुवायचे आहेत हे त्यांच्या लक्षातच राहिलं नाही. ही पहिली प्रयोग. म्हणजे त्याच्यात त्यांना किती पण म्हणजे व्यक्तिगत असं म्हणा, त्यांना म्हणजे नियम सांगितले, बदल करण्याचा पर्याय केला, प्रयोग केला, सगळं केलं, पण त्याच्यात त्यांना अपयश आलं. म्हणजे आपलं माइंड कसं काम करतं हे त्या वैज्ञानिकच्या गोष्टी आहेत, म्हणून मी ते सांगायचे तुम्हाला प्रयत्न करते. दुसऱ्या दिवशी आता व्यक्तिगत प्रेरणेला आपण दिलं पाहिजे असं म्हणजे तो, आणि त्या गोष्टीला जोड देणं म्हणजे वातावरणात बदल करायचं. आता म्हणजे जिथे म्हणजे ते माहित हे ठेवलं होतं, म्हणजे केक ठेवला होता त्याच्या बाजूला सॅनिटायझरची बॉटल पण ठेवली होती. आणि तिथे टेबलावर नोट लिहून ठेवली होती की केक खाण्यापूर्वी हात धुवावे. पण इतकं असूनही एकाही मुलाने हात धुतले नाही त्याही वेळेस. म्हणजे समोर इथे ठेवलेलं, इथे केक आहे, पण त्या केकच्या लोभामध्ये इतकं की त्यांना ते हात धुवायचं नव्हतं. म्हणजे अगदी म्हणजे आपलं माइंड बघा असं लहान मुलं असं काम करतं. तिसऱ्या वेळेस त्या वैज्ञानिकाने अजून एक गोष्ट म्हणजे जोडली आणि ती म्हणजे विचारपूर्वक, म्हणजे अभ्यास करून. आता त्याच्यामध्ये नुसतंच हात धुण्याचं महत्व नाही सांगितलं किंवा प्रत्यक्ष सॅनिटायझर ठेवणं ते तर केलंच, पण त्याचं हात धुण्याचं प्रात्यक्षिकही दिलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे पूर्ण जे काही काम त्यांना दिलं ते काम झाल्यानंतर त्यांनी म्हणजे इशारा म्हणजे केला, म्हणजे हे केलं जे काही हे झालं, म्हणजे त्यांनी काय केलं, हा म्हणजे प्रत्यक्ष त्यांच्याकडनं करवून घेतलं. म्हणजे त्यांच्या हातामध्ये एका व्यक्तीला ठेवलं, त्यांचं काम झाले, सगळे खेळून झालं आणि एका मुलाच्या हातामध्ये सॅनिटायझरची बॉटल ठेवली आणि जो आतमध्ये घुसताना त्यांच्या हातामध्ये 2-4 ड्रॉप्स दिले आणि मग हात धुतले आणि मग केक खायला. म्हणजे तेव्हाच ते म्हणजे कोणीतरी आपल्याकडनं जबरदस्तीने करवून, म्हणजे त्याला म्हणतात पियर प्रेशर, प्रेशर देतात. म्हणजे त्याच्यासाठी म्हणून आपण कोचिंग म्हणतो. नाही का, जसं आता मी माझ्या याच्यात कम्फर्ट झोन मध्ये आले. पण जेव्हा मी केळकर सरांशी बोलली ऍज अ कोच म्हणून किंवा वेद सरांशी मी बोलते, जेव्हा त्यांच्याकडनं निघते तेव्हा मी एकदम जागृत होते, अरे आपल्यामध्ये ही गडबड झाली, आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे आपल्याकडनं कोणीतरी करवून घेणारा लोक पाहिजे असतं. आता मी ज्या गोष्टी तुमच्याशी बोलते ते तुम्हाला माहिती नसतील का? माहिती असतील ना सवयी, पण तरी पण कसं होऊ शकते, काय होऊ शकतं जेव्हा तुम्ही माझ्यासोबत बोलता ऐकता, कुठे ना कुठेतरी थोडं तरी लक्षात येतं की अरे यार आपण हे चुकतोय किंवा आपण हे करतोय, हो यार हे करत नाहीये. तर असं एक टीप देणारा म्हणा किंवा टाचणी टोचणारा व्यक्ती आपल्याला पाहिजे असतो. तर अशा पद्धतीने म्हणजे जेव्हा म्हणजे जशा पद्धतीने म्हणजे जसं हे केलं लीडर म्हणजे त्याला म्हणजे त्या मुलांना डॉक्टर म्हणजे स्वतः डॉक्टरचा कोट घालून तिथे दरवाज्यावर उभे राहिले आणि प्रत्येकांना म्हणजे हात धुवा हात धुवा, म्हणजे अगदी ऑर्डर ठेवून असं केलं आणि तेव्हा पुढे प्रत्येकच मुलांनी मग हात धुतले आणि केक खाल्ला. तर अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे ह्या उपाय म्हणजे ह्याच्या
उपाय शोधण्यापेक्षा म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने म्हणजे यशाची शक्यता आपली कशी वाढू शकते, तशा पद्धतीने आपल्याला नवीन सवय लावून घ्यायची असेल, तर आपल्याला शारीरिक, मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक, आध्यात्मिक या सगळ्या बाबतीत आपल्याला म्हणजे विचार करणं खूप गरजेचं असते. तर इतके इझिली नवीन सवयी पण लावणं म्हणजे होत नाही. तर पूर्णपणे म्हणून आज तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगते ना, की लिहायची सवय करा, लिहायची सवय करा. लिहिल्याने काय होतं, की आपले विचार, आपली बॉडी आणि मग तो सोर्स अशा पद्धतीने ते जास्त लवकर घटित व्हायला लागतं. तर हे खूप जरुरी आहे. त्याच्यात म्हणजे डिटेल पण मी सांगते की जसं मानसिक स्तरावर म्हणजे स्वतःला पहिले सूचना देत राहायचं की उद्या सकाळी मला लवकर उठायचं एक एक्झाम्पल आहे. अं, अं, पल्लवी तर तिचं तर वर्कच आहे अगदी 4-5 वाजता सकाळी उठून व्यायाम करणं. उलट आम्हालाच ती उठवेल फोन करून देऊन है ना. तर मानसिक स्तरावर म्हणजे स्वतःला सूचना द्यायची रात्री झोपताना. सकाळी आणखी शारीरिक स्तरावर म्हणजे जे काही आपण रोल मॉडेल असतो आपला त्याचं एखादं चित्र वगैरे समोर ठेवलं तर ते म्हणजे आपल्याला दिसतं म्हणजे सकाळी पांघरून म्हणजे काढल्याबरोबर आपल्याला ते त्यांच्या हालचाली किंवा हे ह्या सुरू करताना म्हणजे आपल्याला समोर दिसलं पाहिजे अशा व्यक्तीचं तुम्ही काही हे ठेवू शकता फोटो किंवा जे काही आहे. नंतर मग सामाजिक स्तरावर आहे की सामाजिक स्तरावर म्हणजे तुम्ही एखादा कोणती मैत्रीण ठरवा कुठेतरी मॉर्निंग वॉकिंगला जातोय किंवा मिळून आपण एक करतोय ग्रुप असेल तर चांगलं. आम्ही पल्लवी सोबत चालू पण केला होता ग्रुप सगळ्यांना तुम्ही उठा आम्ही उठतो करतो चला हे पण नाही आमचं सक्सेस झालं तर तेव्हाही नाही चाललं आमचं. अशा पद्धतीने आपण स्वतःलाही करू शकतो कोणत्या नातेवाईकाला मित्रमैत्रिणीला काहीतरी आपल्यासोबत फिरायला तरी चला आपण मिळून व्यायाम करू असं वगैरे आपण हे करू शकतो. आर्थिक स्तरावर म्हणजे स्वतःला दंड करायचा बक्षीस किंवा दंड द्यायचा म्हणजे नाही उठलं तर तुम्हाला दंड इतकं हे इतकं ते करावं लागेल स्वतःला आणि कोणी तुम्हाला विचारणार नाही स्वतःच्यासाठी आणि केलं तर स्वतःसाठी 100 रुपये का असेल ना तर बक्षीस द्या स्वतः 100 रुपयाचं काहीतरी घ्या मस्त स्वतःच खा है ना. तर अशा पद्धतीने आपण दंड देऊन किंवा हे करून बक्षीस देऊन पण आपण करू शकतो स्वतःला शारीरिक स्तरावर. आध्यात्मिक स्तरावर म्हणजे सकाळी तुम्ही उठल्याबरोबर एखाद्या तुमच्या आवडीचं मंत्र जाप म्हणा किंवा भजन म्हणा किंवा असं काहीतरी गोष्ट करून तुम्ही करू शकता. किंवा मग मेडिटेशन करणं है ना, ज्यांना जे आवडतं तर अशा पद्धतीने तुम्ही सवय लावून तुम्ही स्वतःची सवय चांगल्या सवयीमध्ये बदलू शकता. तर अशा ह्या गोष्टी आहेत. काही गोष्टी म्हणजे आपल्याला म्हणजे जसं काही म्हणजे एक सिस्टीम पण लागून हे करता येतं. सिस्टीम म्हणजे कसं आहे, की बरोबर टाइम टेबल जशा टाईपचं असं एक केलं तर योजना बनवता येतं, टाइम टेबल बनवता येतं. है ना? अशा पद्धतीने पण स्वतःला आपण म्हणजे एक सिस्टीम लावता येतं. तर बरंच काही असं एक हे होतं म्हणजे करता येतं. नंतर अजून काय काय आपण सिस्टीम मध्ये पण बऱ्याचशा आता जसं अ, आपल्याला कोणाकोणाला सवयी अशा असतात छोट्या छोट्याशा गोष्टीसाठी राग पण येणं त्याच्यामुळे काय होतं की पूर्ण म्हणजे फॅमिलीवर डिस्टर्ब होऊन जातं आणि जीवनही कधी कधी उद्ध्वस्त होऊन जातो. तर मग अशा वेळेस आपल्याला तिथे सिस्टीम कशी लावायची आहे की स्वतःजवळ म्हणजे जसं राग आलं समजा तर मी तर जसं NLP मध्ये सांगते की तुमचं म्हणजे समोरच्या व्यक्तीचं सिस्टीम बदला म्हणजे त्याला काहीतरी कार्टून त्याच्यामध्ये बघा वगैरे पण तेही नाही झालं तर मग स्वतःजवळ तुम्ही डायरी ठेवणं आणि लिखाण सगळ्यात बेस्ट आहे की मी कशासाठी मला राग आला आणि तो कितपत राग आहे म्हणजे स्वतःच्या मनाला बोलणं आणि जेवढ्या जेवढ्या वेळा तुम्हाला राग आला किंवा तो असं वाटतं की उगाचच राग केलं किंवा थोडंसं थोड्या वेळाने रागवेल उद्या रागवेल आणि मग मला इतकं कर रागवताना मला काय काय हे किती बरोबर आहे किती रॉंग आहे किती हे आहे. आणि मग हळूहळू तुम्हाला लक्षात यायला लागेल की याची गरजच नव्हती जाऊ दे त्याच्या दृष्टीने त्याने बरोबर केलं मला मग नंतर 2 दिवसांनी केलं आणि त्याने तर ते काम करून टाकलं म्हणजे असं करता करता त्या रेषा कटत जातात आणि हळूहळू आपला राग कमी होत जातो. तर हे अशा पद्धतीने आपल्या स्वभावामध्ये सुद्धा आपल्याला बदल करता येते म्हणजे आपल्याला नुसतीच सवय नाही तर आपल्या स्वभावातलीच सवय जी असते कोणाला राग करण्याची कोणाला शॉपिंगची खूप सवय असते त्याही वेळेस म्हणजे आपल्या म्हणजे याच्यावर लिहायचं आहे किती पैसे खर्च करायचे आहे किती पैसे आपल्याजवळ बचत करायचे आहे किती काय केलं बचत केल्याने काय होईल किंवा ती प्रॉपरली कशी कुठे इन्व्हेस्ट कर हे सगळं तुम्ही जितकं लिहून स्वतःशी केलं ना तो तुमची सगळ्या ह्या सवयी बदलू शकतात म्हणजे
चुकीच्या सवयी आपल्या कमी करता येतात. तर ही सिस्टीम बनवणं खूप गरजेचं आहे. आणि आपण त्याच्यामध्ये किती यशस्वी होतो किंवा किती अयशस्वी झालो, तरी सुद्धा आपल्याला याचं परिणाम तर मिळतं. प्रमाण तर मिळतं की किती अयशस्वी झालो, किती प्रमाणात यशस्वी झालो, काय बदलवायला पाहिजे होतं, काय बदलवायला नाही पाहिजे होतं, हे सगळं ऑन पेपर रिटर्न मध्ये राहतं. तर ही खूप चांगली सिस्टीम आहे. थोडंसं म्हणजे लक्षपूर्वक ह्या गोष्टीकडे केलं ना, तर कितीही कठीण गोष्ट असेल तरी सवय आपल्याला बदलवता येते. हे आपल्या हातामध्ये आहे. आणि मी लिटरली ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या, माझ्या कितीतरी डायऱ्या आहेत अशा. आजही मी आता असेल ना, तर माझं लिहिणं असतेच. आणि वाचणं असतं, लिहिणं असतं. फक्त एवढंच आहे, आता मला ही सवय मला माझी स्वतःची काढायची आहे, की घरातल्या घरात मी कम्फर्टेबल झाली ना, ते कम्फर्टेबल मला काढायचंय, बाजूला करायचंय, निघायचंय आता बाहेर. तर अशा पद्धतीने आपल्या सवयी ह्या सगळ्या म्हणजे बदलवायच्या आहेत. आणि आता जाणीवपूर्वक आपल्या सवयीवर आपणच लक्ष ठेवायचं आहे. तर आलं का लक्षात? तर मी इथे माझं थांबवते. आणि तुम्हाला काही शेअर करायचं असेल तर नक्की शेअर करू शकता. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.